आता माळेगाव पण सर्व पाहिलं त्यानंतर आपण जे मुख्य दर्शन घेण्यासाठी खंडोबारायांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी देखील आपण आलेलो आहोत। आता थेट मंदिरामध्ये जाऊन आपण पहिल्या सत्रामध्ये देखील महाराजांशी संवाद साधला होता, पुन्हा देखील आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आणि संवाद देखील साधणार आहोत। आपण पाहिलं की हा माळेगाव म्हणजे देशातील दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा माळेगावमध्ये भरते। माळेगावचं देवस्थान म्हणजे खंडोबा आणि त्यासोबतच माळेगाव म्हणजे सर्वसंपन्न माळेगाव अशी माळेगावची ओळख आहे। आणि माळेगावला भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील अनेक भक्त आणि पाहणारे देखील येत असतात आणि सगळ्यात मोठी यात्रा असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारचं माळेगाव आपल्याला पाहता येतं। आणि आता आपण जाणार आहोत थेट दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आणि आपण पाहत असताना मंदिराच्या बाजूने प्रचंड गर्दी होऊ नये कारण की लाखोच्या भरामध्ये भाविक भक्त येत असतात आणि याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही संपूर्ण अधिकाऱ्यांवर सोपवलेली आहे। अधिकारी देखील तितके तत्पर आहेत। आता आपण बोलताना वाईल सांगितलं की जे माळेगाव म्हटलं की हौसेगौशाने रात्रीच्या वेळी जास्त माळेगावमध्ये लोकांची संख्या जास्त असते आणि त्यामुळं अशी कडक बंदोबस्त देखील या सर्व कर्मचारी बांधवांनी लावलेला आहे। धन्यवाद। आता आपण थेट मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देखील आलो आहोत। आपण पाहिलं की सर्वत्र फिरत असताना पोलीस बांधव हे अतिशय दक्षतेने आपलं कर्तव्य बजावत होते। त्यासोबतच आता थेट मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये देखील कसं असतं की भाविक भक्त येत असतात, मला जाऊ द्या मला जाऊ द्या, यासाठी देखील कठोर परिश्रम करावे लागतात। सर काय वाटतं तुम्हाला? यात्रेकरू प्रचंड येत असतात, माणसं जास्त चांगले काही काही प्रकारचे वेगवेगळे माणसं जातात, त्याच्यामध्ये काही मंत्र लोक आहेत, मी याचा अधिकारी हे आहे ते आहे असं सांगतात, पुन्हा आमदारचे माणूस आम्हाला सोडा, आम्हाला गेट गोळा आधी त्याच्या जहाजी विनंती करायला लागतं आम्हाला का नाही। सरांचं म्हणणं आहे की मंदिरामध्ये ते देखील मी आमदाराचा माणूस आहे, मी खासदाराचा माणूस आहे असं म्हटलं जातं। सर तुम्ही किती वर्षापासून इथे ड्युटी देता? म्हणजे तुमची दरवर्षी मी आता मला सर्विस कोणतं माझं हेड करायला मी नांदेडला नांदेडला सर राहतात आणि तर कंटिन्यू यात्रेच्या टाइम मध्ये प्रचंड मोठा बंदोबस्त असतो। गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये देखील प्रचंड पोलीस बांधव आहेत। त्यासोबतच राष्ट्रीय आपत्कालीन सुरक्षा दल असेल, होमगार्ड असतील किंवा अन्य घटक घेऊन पोलीस बांधव काम करत असतात। आपण यासोबत आपण बाहेरचं देखील बघितलं परिसरामध्ये कसं वातावरण होतं, हे वातावरण देखील हँडलिंग करण्याचं साहेब काम करतात। त्यासोबत मंदिरामध्ये देखील कुठेतरी आम्हाला लवकर जाऊ द्या, आम्हालाच लवकर जाऊ द्या असं म्हणून देखील सांगितलं जातं। सर तुम्ही काय सांगाल? आमचं काय आम्ही सगळ्याला सगळं मधामधलं आम्ही सगळं पूर्ण करतो। कसे म्हणतात लोक आम्हाला तेच असतं याच्यासोबत, तर आम्हाला ही मंदिर आहे, आम्हाला मंदिराच्या बाहेरचं काय नाही, पण जे काय आले ते लोक त्याच्यासाठी आम्ही सगळ्याला व्यवस्थित आमदारात नाव सांगितलं मी ह्या आमदाराचा माणूस आहे, तर आम्ही नाही आधी आम्ही थोडं आमच्या साहेबाला विचारणार, मग नंतर विचारून मग पुढचं आम्ही हे करणार। म्हणजे तुमच्या नजरेमध्ये सर्व लोक सारखेच? हा सगळं सारखेच। पण मग काय होतं एखाद्या लई ताईट आला माणूस भक्क कपडे घालून? नाही भक्त करू माणूस जरी आला नाही चालत, कारण मंदिर आहे बरोबर, देवासमोर सगळे सगळे सारखे। बरं आता आम्ही बाहेर बघितलं काटे घेऊन घ्यायचं काय आता माझं इथं पण आहे बाहेरचं मी बाहेर आम्ही ऐकालो पोलीस बांधव सांगायचे ज्याच्या हातामध्ये काटे दिसत त्याला उचला जरा, फारच मला त्रास होतो, त्याला उचलून टाकतो आम्ही, उचलून टाकतो। जे भाविक भक्त येत असतात आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नेमकं भक्तांना हौशे काय आव्हान कराल, काय सांगा? नाही काय कोणी आंधळ असेल किंवा अंग पाय म्हणला असो कोणाचा, त्यांना मदत करतो आम्ही डायरेक्ट दर्शन मध्ये आपलं। म्हणजे एखाद्या माणसाची परिस्थिती बघून देखील पोलीस बांधव त्यांना सहकार्य करतात। एखादा आंधळा व्यक्ती असेल त्या व्यक्तीला मध्ये जाता येत नसेल तर त्यावेळेस एखादा पोलीस निरीक्षक साहेब एखाद्या आपल्या माणसाला सोबत घेऊन गाभाऱ्यापर्यंत नेऊन सोडण्याचं काम हे करत असतात। हे देखील अतिशय तितकंच महत्वाचं काम आहे आणि हे करणं माणुसकी, म्हणजे आपण पाहतो की पोलीस बांधव म्हटलं की एक माणुसकीचा जरा आहे, त्यांचं सहकार्य लागतं। ज्यावेळेस माळेगाव सारख्या ठिकाणी मला जाऊ द्या एखाद्या चांगल्या म्हाताऱ्या माणसाला बाजूला काढणं फास्ट तिकडे जाणं, पण ते काय म्हणतात की आपण चांगल्या माणसाला ज्याला खरंच मध्ये जाणं गरजेचं आहे, म्हातारा आहे, त्यांना आम्ही स्वतः सहकार्य करत असतो। अतिशय पोलीस बांधव हे संपूर्ण काम चांगल्या प्रकारचं करतात। लहान लेकरं हरवलं त्याला हुडकून दिलं। अशा काही तुम्ही आता बरेच दिवसापासून काम करताय, अशा काही तुमच्या समोर घटना घडल्यात काही? लहान लेकरू हरवलंय त्यावेळेस तुम्ही सहकार्य केले, असा काय प्रसंग? हो प्रसंग गेला काल, आता सकाळी गेला होता, दुपारी गेला होता। मी कसं केलं तुम्ही? हुडकून आलं पोलाला, अंगारच्या परत होत्या, 5 वर्ष लेकरं होते। अरे एखादं लेकरू हरवते, लेकरू त्यांना मदत करणारे माणसं कोण?
तर पोलीस बांधवाजवळ लेकरू येत असतं, म्हणजे आई हरवली त्यानंतर अलाउन्सिंग देखील तुम्ही करता ते पाहिलं. बरं एखादा फार एखादी लेकरू हरवलंय, त्याला आई फार लढते आणि खूप काळानंतर लेकरू म्हणजे दिवस गेल्यानंतर लेकरू मिळालं, असा एखादा प्रसंग घडला का? त्यावेळेस आईची भावना कशी असते तुमच्याकडे? आईची पण डोळ्यामध्ये आसू होते तिच्या, त्यांच्या डोळ्यामध्ये जे आसू आहेत ना, तुम्हाला कसं समाधान वाटतं तुमच्या किल्ल्या कार्याचं? मुलाला भेटल्यानंतर बिलकुल जेव्हा घेते आई त्याची, तेव्हा आपला बालपण आपला आठवतं आपल्याला. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.